हॅलो, मी प्रशिक सोनवणे तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. इतिहासवाला या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्डचं चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. हे चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक क्विज दिसेल. त्या क्विजच्या लिंकवरती क्लिक करा आणि हे लेक्चर तुम्हाला किती समजलं आहे, हे मला सुद्धा कळेल तुम्ही ती लिंकवरची क्विज सोडवल्यानंतर. तर एकही सेकंद वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच यासारख्या कंपन्या ज्या आहेत या सुद्धा भारतामध्ये बाजारपेठांच्या शोधामध्ये आलेल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिशांसमोर सगळ्यात पहिल्यांदा अडथळा जो होता तो होता फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांना बाहेर हाकलून देण्याचा. आता लक्षात घ्या, त्यामुळे इंग्रज आणि तुम्हाला सुरुवातीला पोर्तुगीजांमध्ये शत्रुत्वाची भावना दिसेल आणि नंतर तुम्हाला मैत्री पण दिसेल. त्याचं एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो जे पुस्तकामध्ये दिलं नाहीये, परंतु हे महत्त्वाचं आहे. मुंबई हे 7 बेटांनी बनलेला एक प्रदेश आहे आणि मुंबईवरती पोर्तुगीजांचं राज्य होतं. ही जी 7 बेटं आहेत ती पोर्तुगीजांकडे होती. पोर्तुगीजांची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रिगांझा हिचा ज्या वेळेला इंग्लंडचा राजपुत्र चार्ल्स दुसरा याच्यासोबत ज्या वेळेला विवाह केला त्यावेळेला पोर्तुगीजांनी हुंड्यामध्ये इंग्लंडला हा प्रदेश दिलेला दिसतो. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने ईस्ट इंडिया कंपनीला हा प्रदेश भाडेतत्वावरती म्हणजे रेंटच्या स्वरूपामध्ये काही काळ वापरण्यासाठी दिलेला होता. या उदाहरणावरून तुम्हाला कळतं की पोर्तुगीज आणि इंग्रज याचे संबंध हे उत्कृष्ट झालेले होते. याच्यानंतर फ्रेंच आणि इंग्रज यांचे तुम्हाला प्रॉक्सी वॉर दिसतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्पेन जे आहे हे कालाओघाने ब्रिटिशांच्या समोर टिकू शकलं नाही आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा जो ताबा आहे भारतावरचा तो वाढला. इंग्रज मराठा आपण ज्यावेळेला संघर्ष बघतोय त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा माहिती करून घ्यावं लागेल की मराठ्यांच्या आतल्या घराण्यातल्या राजकारणामध्ये नक्की काय चाललेलं होतं. तर माधवराव पेशवे ह्यांचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्याच्यानंतर नारायणराव पेशवे तुम्हाला गादीवरती आलेला दिसतोय. आता हा जो नारायणराव पेशवे आहे वयाच्या 16व्या आणि 17व्या वर्षी गादीवर येतोय. त्यामुळे ती गादी जी आहे ती मिळवण्यासाठी त्यांचे काका हे रघुनाथराव हे स्वतः प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेतली होती. रघुनाथरावांनी एक लेटर लिहिलं, पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की नारायणरावांना धरा आणि त्यांची वाईफ म्हणजे आनंदीबाई यांनी त्या धचा मा केला आणि नारायणरावांना मारा अशा प्रकारे तिकडे बदल केला. यामुळे सगळ्यात मोठ्या विश्वासघाताचं हे प्रकरण आहे मराठ्यांच्या राजकारणामधलं आणि नारायणरावांचा खून आपल्याला होताना दिसतोय. आणि यावेळेलाच तुम्हाला दिसतंय की रघुनाथरावांनी ब्रिटिशांची ज्यावेळेला मदत घेतली त्यावेळेला तुम्हाला मराठ्यांच्या राजकारणामध्ये ब्रिटिशांचा शिरकाव झालेला दिसतोय. 1774 ते 1818 या काळादरम्यान इंग्रज आणि मराठ्यांमध्ये 3 युद्ध झाले. पहिलं युद्ध हे मराठ्यांनी जिंकलं होतं, दुसरं आणि तिसरं युद्ध हे इंग्रजांनी जिंकलं होतं. पहिलं युद्ध ज्यावेळेला मराठी जिंकतायत त्यावेळेला तिकडे सालबाईचा तह आपल्याला झालेला दिसतो. हा तह 1782 मध्ये झालेला होता. त्याच्यानंतर आता आपण पाहूया नक्की तैनाती फौज म्हणजे काय. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली ज्यावेळेला गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला त्यावेळेला त्याने तैनाती फौज नावाची एक योजना आणली. या योजनेअंतर्गत होतं काय तर ब्रिटिशर्स त्यांचे सैनिक जे आहे हे राजाच्या संरक्षणासाठी दरबारात पाठवतात. बदल्यात त्या सैनिकांना पगार द्यावा लागतो किंवा त्या पगाराच्या रकमे एवढी एखादा प्रदेश तुमच्या राज्याचा त्या सैनिकांना द्यावा लागतो. तर अशा प्रकारची तडजोड होती. यासोबतच तुम्हाला एक रेसिडेंट म्हणून तिकडे ब्रिटिशांचा अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याच्या मध्यस्थीशिवाय तुम्ही कोणताही करार करू शकत नव्हता. यामुळे राजाचं नियंत्रण जे आहे ब्रिटिशांचं राजावरचं वाढलं आणि अल्टिमेटली राजा आपलं स्वातंत्र्य गमावून बसला. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांसोबत एक करार केला आणि त्याच्यामध्ये तैनाती फौजीचा स्वीकार केला. ह्या स्वीकार झाल्यानंतर ब्रिटिशांची जी बंधन आहे ती वाढल्यामुळे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांवरती काही तह लादले गेले. त्यामुळे त्या तहांना विरोध करण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवा याने पुन्हा एकदा युद्ध छेडलं आणि या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पुन्हा मराठ्यांची हार झाली आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की 1818 मध्ये मराठ्यांनी पूर्णपणे शरणागती पत्करलेली होती. आता दिल्लीचा जो मुघल बादशाह होता तो मराठ्यांच्या संरक्षणांतर्गत राज्य करत होता. म्हणजेच त्याला मिळणारी जी लष्करी मदत होती ही प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्याद्वारे मिळत होती आणि दौलतराव शिंदे यांचा ज्यावेळेला ब्रिटिशांनी पराभव केला त्यावेळेला असं म्हणता येईल की संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही प्रत्यक्षामध्ये सत्तेवरती आली. मराठ्यांचा आपण शेवट बघतच आहोत तर आपल्याला एक उदाहरण खूप महत्त्वाचं आहे जे बघावंच लागेल ते म्हणजे छत्रपती प्रतापसिंग यांचं. हे साताऱ्याचे छत्रपती होते आणि त्यांनी अनेक चांगल्या योजना केलेल्या होत्या. हे छत्रपती जे आहेत यांनी तुम्हाला मी सांगितलेलं आठवत असेल तैनाती फौजेचं तिकडे एक रेसिडेंट म्हणून ब्रिटिशांचा अधिकारी ठेवायचा असतो. तो अधिकारी म्हणून त्यांनी ग्रँड डफला ठेवलेलं होतं आणि ग्रँड डफने यांच्यासोबत दगाबाजी केली. हे ग्रँड डफ जे आहेत यांनीच हिस्ट्री ऑफ मराठास नावाचं एक खूप मोठा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ 3 खंडामध्ये आहे. परंतु या ग्रँड डफ यांनी यांच्यासोबत दगाफटका केला. सातारच्या गादीवरून काढून त्यांना काशीकडे रवाना केलं आणि नंतर काशी येथेच त्यांचा 1847 मध्ये आपल्याला मृत्यू झालेला दिसतोय. छत्रपती प्रताप सिंहाचा ज्यावेळेला मृत्यू होतो त्याच्यानंतर रंगो बापूजी गुप्ते
हे इंग्लंडला जातात आणि इंग्लंडला जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना याच्यामध्ये यश आपल्याला आलेलं दिसत नाही. पुढे लॉर्ड डलहौसी यांनी प्रतापसिंह यांचं राज्य जे आहे ते खालचं केलं, कारण की हे स्वतः निपुत्रिक मरण पावले होते आणि आमचे जे भाऊ आहेत अप्पासाहेब ते सुद्धा पुढे निपुत्रिक मरण पावतात. त्यामुळे हे जे साम्राज्य आहे मराठ्यांचं, साताऱ्याचं साम्राज्य, हे पण खालचं झालं आणि याची तारीख तुम्हाला 1848 असलेली दिसते. प्रतापसिंह यांनी सातारा शहरामध्ये एक महादरा इथे तलाव बांधलेला आपल्याला दिसतोय, जो यवतेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी, मराठी आणि संस्कृत यांच्या शाळा उभारलेल्या आहेत. त्यांनी शहरात रस्ते बांधले. महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंतचा जो रस्ता आहे तो पण प्रतापसिंह यांनी बांधलेला आपल्याला दिसतोय आणि पुढे हा रस्ता महाडपर्यंत नेण्याचं काम सुद्धा केलं गेलं. राजनीती विषयक एक सभानीती नावाचा ग्रंथ प्रतापसिंहांनी लिहिलेला आणि छत्रपती प्रतापसिंह यांना रोजनिशी लिहिण्याची खूप चांगली सवय देखील होती. आता आपण पाहणार आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावर कोणते परिणाम झाले. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था. नक्की असे तरी काय? दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? तर दोन शासक असतील. एक असेल ते म्हणजे कंपनीचा शासक आणि दुसरा असेल तो म्हणजे भारतीय शासक. जो भारतीय शासक आहे तो शांतता आणि सुव्यवस्था बघेल आणि महसूल म्हणजे टॅक्स गोळा करण्याचं इकॉनॉमीचं जे काम आहे ते तुम्हाला ब्रिटिश कंपनीद्वारे केले गेलेले दिसेल. आणि यामध्ये तुम्हाला उदाहरण बंगालचं दिलेलं आहे. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी म्हणजे ते गव्हर्नर होते या भागामधले आणि त्यांनी महसुलाचं काम इथे हाती घेतलं. नंतर तुम्हाला दिसतंय की त्यांनी जो नवाब आहे त्याला हरवून रॉबर्ट क्लाइव्ह हा एकच शासक आपल्याला झालेला दिसतो. आता या कंपनीवरती थोडंसं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला ब्रिटिश पार्लमेंटने काही कायदे आणलेले दिसतात. या कायद्यांमध्ये 1773 चा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला म्हणतात, रेग्युलेट केले जाते कंपनीला, म्हणजे त्याला नियमबंध केलं जाते. त्यामुळे तुम्हाला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चा आणि नंतर पिट्स इंडिया ऍक्ट हे दोन तुम्हाला ऍक्ट खूप महत्वाचे आहेत. 1773 च्या कायद्यामध्ये नक्की झालं काय, तर गव्हर्नर या पदाच्या सुद्धा एक उच्च पद निर्माण केलं, ज्याचं नाव होतं गव्हर्नर जनरल. आणि तुम्हाला हा पहिला गव्हर्नर जनरल दिसतो तो म्हणजे वॉरन हेस्टिंग्स. आणि हा गव्हर्नर जनरल जो असेल तो मद्रास आणि मुंबई यांच्या सुद्धा गव्हर्नरच्या वरती हायर पॉवर किंवा हायर ऑथॉरिटी म्हणून तुम्हाला काम करताना दिसेल. या गव्हर्नर जनरलच्या मदतीला 4 सदस्यांची एक मंडळ होतं आणि 4 सदस्य त्यांना फक्त मदत करायचे, पण त्याचा सल्ला बंधनकारक कधीच नव्हता गव्हर्नर जनरलला. पुढे पिट्स इंडिया ऍक्ट तुम्हाला दिसतो. हा पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे 1784 मध्ये आपल्याला आलेला दिसतोय आणि याच्यामध्ये जे नियामक मंडळ आधी 4 लोकांचं होतं ते बदलण्यात आलं आणि तात्पुरतं नियामक मंडळ जाऊन कायमस्वरूपीचं एक नियामक मंडळ तुम्हाला याच्यामध्ये आलेलं दिसतंय. आता लक्षात घ्यायच्या पुढचा जो भाग आहे अनेक कायदे तुम्हाला दिसतील 1813, 1833 आणि 1853. आता या सगळ्या कायद्यांमध्ये ना 20-20 वर्षांचा गॅप आहे. त्यामुळे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. 1813 20 वर्षानंतर 1833 येतं आणि 20 वर्षानंतर 1853 येतं. त्यामुळे हे कायदे 20-20 वर्षानंतर रेग्युलेट करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटद्वारे कंपनीवरती इम्पोज म्हणजे प्रभावित केले गेले. आता ज्या वेळेला इंग्रज सत्ता भारतामध्ये येते तर इंग्रज सत्तेसोबत त्यांच्या काही पद्धती पण भारतामध्ये येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मुलकी प्रशासन, त्यानंतर पोलीस यंत्रणा, लष्कर यंत्रणा आणि न्यायाधीश म्हणजेच न्यायालयाची योजना. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्यांदा बघूया ती म्हणजे मुलकी प्रशासन. म्हणजेच काय, तर तुम्हाला सिव्हिल सर्वंट जे आहेत ना, म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याला आजच्या काळामध्ये आपण IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणजेच कलेक्टर ज्याला आपण ओळखतो, तो जिल्ह्याचा प्रमुख असतो आणि जिल्ह्याचा जो काही महसुलाचा विभागाचा काम आहे हा आपल्याला आजच्या काळामध्ये कलेक्टर करताना दिसतो. ही जी मुलकी नोकरशाहीची पद्धत आहे ही आपल्याला ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेली दिसते. आता ICS या स्पर्धा परीक्षेमध्ये पहिले भारतीय ICS ऑफिसर कोण होते, तर त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ टागोर. यांनी 1863 मध्ये आपल्याला ICS हे स्वतः इंग्लंडमध्ये गेलेले होते आणि तिकडे त्यांनी एक्झाम पास केली 1 वर्षानंतर आणि 1861 मध्ये तिकडे जाऊन 62 मध्ये ते ऑफिसर झाले आणि 63 मध्ये त्यांनी ॲज अ कलेक्टर म्हणून भारतामध्ये कार्यभार सुरू केलेला आपल्याला दिसतोय. आणि हे जे आहे सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे लहान बंधू असल्याचे आपल्याला दिसतात. पुढे आहे लष्कर व पोलीस दल किंवा पोलीस व्यवस्था. लक्षात घ्या, लष्कर आणि पोलीस व्यवस्थेचं कामच हे होतं की ज्या वेळेला भारतीय लोक बंड पुकारतील त्यावेळेला त्या बंडाला सामोरी जाण्यासाठी किंवा मग दडपून टाकण्यासाठी हे लष्कर आणि पोलीस यंत्रणा काम करतील, किंवा भारताबाहेरच्या काही प्रदेशावरती ज्या वेळेला प्रदेश साम्राज्य विस्तार करायचा असेल त्यावेळेला सुद्धा हे लष्कर कामाला यायचं आणि भारतामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस व्यवस्था करत होती. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था हे ब्रिटिशांनी ज्या वेळेला भारतामध्ये आणलं त्याच्या पूर्वी भारतामध्ये पूर्णपणे धार्मिक स्वरूपामध्ये न्यायालयांचे खटले किंवा मग राजदरबारामध्ये न्यायालयांचे खटले व्हायचे. आता याला एक लोकशाहीचं स्वरूप हे आपल्याला आलेलं दिसतंय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला न्यायालय असलेलं दिसतं आणि याच्यामध्ये 2 प्रकार होते, एक दिवाणी न्यायालय आणि एक फौजदारी न्यायालय. दिवाणी म्हणजे काय, तर जिकडे तुमच्यासोबत फ्रॉड झाला असेल कागदोपत्री तर ते दिवाणी न्यायालयात जातं आणि फौजदारी न्यायालयामध्ये जर तुम्हाला कोणी तुमच्यावरती अटॅक केला असेल, मारण्याचा प्रयत्न केला असेल, म्हणजेच काय तर खुनाची एखादी केस असेल तर ती तुम्हाला फौजदारी न्यायालयामध्ये गेलेली दिसते. याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर आहे ते म्हणजे कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे
सर्वजण समान आहेत. आता ब्रिटिशांनी तत्व आणलं खरं, परंतु त्याची अंमलबजावणी किती झाली याच्यावरती नेहमीच क्वेश्चन मार्क येतो. लॉर्ड मेकॉले यांनी ही आपल्याला IPC म्हणजे इंडियन पिनल कोड ही सिस्टीम भारतामध्ये आणलेली दिसते. इंडियन पिनल कोड याला आपण बदलून आज आपण BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता असं म्हणतो. इंडियन पिनल कोड भारतामध्ये सुरुवातीला लॉर्ड मेकॉले यांनी आणलेलं, त्यामुळे यांना IPC चे जनक किंवा मग फादर ऑफ IPC म्हणतात. आता या नवीन न्याय व्यवस्थेमध्ये काही प्रॉब्लेम होते. ते कोणते होते? तर ही न्याय व्यवस्था जरा खर्चिक होती. न्याय जो आहे तो उशिरा मिळायचा. त्यामुळे या न्याय व्यवस्थेमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये प्रॉब्लेम दिसतील. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंग्रजांचं आर्थिक धोरण. खूप सिंपल टप्पा आहे हा आणि या संपूर्ण प्रकरणामधला माझ्या मते सगळ्यात सोपा भाग जो आहे हा इंग्रजांचा आर्थिक धोरण हाच आहे. आणि याच्यावर तुम्हाला स्वाध्यायामध्ये पण काही प्रश्न विचारलेत. मी तुम्हाला सिंपल करून सांगतो. ब्रिटिशर्स ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी भारताला एक बाजारपेठ म्हणून पाहिलेलं होतं आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुद्धा होत होती. म्हणजेच इथून ते कच्चा माल कलेक्ट करायचे, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना कच्चा माल निर्माण करण्यासाठी नगदी पिकं जी आहेत, कापूस, नीळ यांचं उत्पादन कंपल्शन करायचे घेण्यासाठी. ते उत्पादन इकडे कमी दरामध्ये घ्यायचे शेतकऱ्यांकडून. तो कच्चा माल घेऊन ते इंग्लंडमध्ये जायचे. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याचं कंपनीमध्ये म्हणजे फॅक्टरीजमध्ये टाकून त्याला पक्का मालात रूपांतर करायचे. फॅक्टरीमध्ये बनल्यामुळे काय होते, त्याची प्राइस आहे ती कमी होते आणि असे कमी मूल्य असलेले जे पदार्थ आहेत ते पुन्हा एकदा भारतामध्ये घेऊन यायचे आणि भारतामध्ये कमी दरामध्ये विकायचे. त्यामुळे भारतामध्ये जे माल तयार होईल त्या भारतीय मालाच्या समोर हा ब्रिटिशांचा माल हा किमतीने खूप कमी दराचा असल्यामुळे काय होतोय की हा माल खूप जास्त मोठ्या प्रमाणात खपतोय आणि भारतीय माल खपत नसल्यामुळे भारतीय हस्तोद्योग पूर्णपणे नष्ट होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा तुम्हाला इकडे उतरता काळ दिसतोय आणि हस्तोद्योगांचा पण तुम्हाला उतरता काळ दिसतोय. मात्र जर पैसे कोण छापत असेल या काळामध्ये तर ते आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आता याच्यामध्ये दादाभाई नौरोजी त्यांचा आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत सांगतायत. अर्थात हे तुम्हाला आउट ऑफ द टॉपिक मी तुम्हाला सांगतोय. हा निस्तारणाचा सिद्धांत समजणं खूप सोपं आहे. समजा तुम्ही एखादी कोल्ड ड्रिंक पीत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही जर स्ट्रॉ टाकला आणि जर तुम्ही कोल्ड ड्रिंक प्यायला सुरुवात केली, तर त्या ग्लासामधली कोल्ड ड्रिंक नेहमीच संपत जाते. त्याच्यामध्ये वाढ कधीच होत नाही. हा जो स्ट्रॉ आहे ना, हा तुम्ही समजा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या संपत्तीमध्ये टाकलेला आहे आणि सतत ते संपत्ती फक्त पीत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये वाढ कधीच होत नाहीये. त्यामुळे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण जे आहे हे तुम्हाला नेहमी शोषण करणारच दिसेल. ब्रिटिशर्स जे भारतीय शेतकऱ्यांकडून किंवा मग व्यापाऱ्यांकडून किंवा सामान्य जनतेकडून जे कराच्या रूपाने पैसे गोळा करतायत, ते पैसे ते सगळे ब्रिटनला घेऊन जातात आणि तिकडे चांगले रस्ते बांधतायत, तिकडेच मोठमोठ्या फॅक्टरीज बांधतायत. त्यामुळे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण हे खूप शोषणात्मक होतं. याच दरम्यान तुम्हाला 1860 ते 1900 पर्यंत तुम्हाला काही मोठे दुष्काळ आलेले दिसतायत आणि या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं, राजा शेतसारा माफी देऊन टाकायचं. परंतु ब्रिटिशर्सनी काय केलं, त्यांनी शेतीची मोजमापणी केलेली होती आणि त्या मोजमापणीनुसार इथून किती उत्पादन येईल आणि त्याचा किती तुम्हाला शेतसारा द्यायचा आहे याची निश्चित आकडेवारी काढलेली होती आणि तो तुम्हाला शेतसारा एका महिन्याच्या फिक्स तारखेला द्यायचा होता आणि जर तुम्ही तो दिला नाही तर ब्रिटिशर्स तुमची जी जमीन आहे शेतकऱ्याची ती पूर्णपणे हडपून टाकायची. जर या जमिनीवरती शेतकऱ्यांचा हक्क राहिला नाही आणि ब्रिटिशर्सने जर ती जमीन कब्जा करून घेतली तर तुम्हाला दिसेल की एखाद्या चित्रकाराचे हात कापल्यासारखी ही परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा तुम्हाला ब्रिटिशांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषित बनलेला दिसतो. ब्रिटिशांनी भारतामध्ये काही सुधारणा पण केल्या, परंतु लक्षात ठेवा या सुधारणा त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेल्या होत्या. उदाहरणार्थ 1853 मध्ये त्यांनी मुंबई ते ठाणे इथे पहिली रेल्वे मार्ग बांधला. याच्यानंतर त्यांनी दिल्ली ते कलकत्ता इथे तुम्हाला पहिला महामार्ग बांधलेला दिसतोय. शिवाय त्यांनी डाक व्यवस्था म्हणजे पोस्ट ऑफिसची सुविधा, पत्र आपण जे लिहितो ना त्या पत्राची सुद्धा सुविधा तुम्हाला याच काळामध्ये ब्रिटिशांनी केलेली दिसते. परंतु लवकरात लवकर संदेश पोहोचावा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी यासाठी हे ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या काही गोष्टी होत्या, हे आपल्याला विसरता कामा नये. आता आपण हस्तोद्योगांचा कशा पद्धतीने ब्रिटिशांनी ऱ्हास केला हे पाहिलं, परंतु काही नवीन उद्योग सुद्धा इथे उदयाला आलेले दिसतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला भारतामध्ये कापड गिरण्या ज्या आहेत या तुम्हाला मोठ्या प्रमाणात उदयाला आलेल्या दिसतील. 1853 मध्ये कावसजी नानाभाऊ दावर यांनी भारतामध्ये ही पहिली कापड गिरणी काढली. ही कापड गिरणी मुंबई येथे होती. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा यांनी तागाची गिरणी आपल्याला काढलेली दिसते आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारतीय उद्योगधंद्यांमध्ये ज्यांचं नाव नेहमीच आदरपूर्वक घेतलं जातं असे जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये तुम्हाला टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना तुम्हाला इथे उघडलेला दिसतोय. जमशेदपूर हे जे झारखंडमध्ये एक शहर आहे, या जमशेदपूर शहराचं जे नाव आहे ब्रिटिश ऑफिसर्सने ठेवलेलं आणि हे जे शहराचं नाव आहे हे जमशेदजी टाटा यांच्याच नावावरून ठेवलेलं आपल्याला दिसतं. ब्रिटिशर्स ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला
आर्थिक स्वरूपात तर बदल झालेच होते. राजनैतिक स्वरूपात सुद्धा बदल कोणते झाले ते पण आपण पाहिलं. परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपात सुद्धा तुम्हाला काही बदल होताना दिसतात. सामाजिक स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर लोकशाही तत्व आहे, मानवतावाद आहे, उदारमतवाद, बुद्धिवाद, राष्ट्रवाद अशा प्रकारे तुम्हाला काही नवीन विचारसरणी भारतामध्ये आलेले दिसतात. याशिवाय इतिहास ज्याचा आपण आज अभ्यास करत आहोत, याचं तत्व सुद्धा किंवा या विषयाचा विस्तार सुद्धा तुम्हाला या ब्रिटिशांकडूनच भारतामध्ये आपल्याला आलेला दिसतोय. फॉर एक्झाम्पल 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल यांची स्थापना केली आणि पुढे मॅक्स म्युलर यांच्यासारख्या काही विद्वान इतिहासकारांनी इथल्या भाषेचा आणि इथल्या संस्कृतीचा अभ्यास आपल्याला केला दिसतोय आणि इथल्या इतिहासाचा सुद्धा आपल्याला अभ्यास केलेला दिसतो. आपण काही वेळापूर्वीच एक एक्झाम्पल बघितलेलं ग्रँड डफ यांचं, ज्यांनी हिस्ट्री ऑफ मराठाज याचा ग्रंथ सुद्धा लिहिलेला होता. सामाजिक आपण बदल ज्या वेळेला पाहतोय त्यावेळेला आपल्याला काही ब्रिटिशांनी बनवलेले ऍक्ट विसरता कामा नये. त्याच्यामध्ये एक सती प्रथा बंदीचा कायदा होता. हा जो कायदा आहे हा लॉर्ड बेंटिंग यांनी तयार केलेला होता. याशिवाय 1856 मध्ये तुम्हाला लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा एक कायदा तयार केलेला होता. 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या सांगण्यावरून भारतामध्ये एक नवीन शिक्षण पद्धती सुरू झाली. आज जे तुम्ही वर्गामध्ये शिकत आहात, जिकडे एक शिक्षक येतात आणि तुम्हाला शिकवतात, तुम्ही बेंचवर बसत आहात, तर ही जी पद्धत आहे ही लॉर्ड मेकॉलेची पद्धत आहे. याच्या पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. तर ही लॉर्ड मेकॉलेच्या पद्धतीची सुरुवात जी आहे हे तुम्हाला याच काळामध्ये झालेली दिसते. पुढे तुम्हाला 1857 मध्ये मद्रास म्हणजे चेन्नई, मुंबई आणि कलकत्ता येथे विद्यापीठ तयार झालेली दिसतात. तर अशा प्रकारे आपण हे संपूर्ण चॅप्टर नीट पद्धतीने शिकलेलो आहोत. जर तुम्हाला हे चॅप्टर नीट समजलं असेल तर तुम्ही खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली एक जी लिंक आहे तिकडे जा. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती क्विज सॉल्व्ह करा आणि तुमचा किती स्कोर आलेला आहे हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त 8th स्टँडर्डच्या तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना इतिहास या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या 8th स्टँडर्डच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.